नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ एजेआय यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, मी तिसरीला असताना आम्हाला एक माणसाची गोष्ट नावाचं पुस्तक होतं। त्या माणसाच्या गोष्टीमध्ये अश्मयुगातील माणूस जो अगदी माकडापासून माणसाचं रूपांतर माणसामध्ये झालं, होमोसेपियन्स सेपियन्स जे झाले त्याचं जे आहे तेव्हापासूनचा जो इतिहास आहे त्याला आपण अश्मयुगातला माणूस असंही म्हणायचो। ते तिसरीला पुस्तक होतं आम्हाला एक माणसाची गोष्ट नावाचं। त्या पुस्तकामध्ये ज्या लोकांच्या आपण स्टोऱ्या ऐकलेल्या आहेत, अगदी तीच स्टोरी तुम्हाला या वैदिक संस्कृतीमध्ये दिसेल। ही वैदिक संस्कृती जी आज आपण अभ्यासणार आहोत, अगदी स्टोरी टाईप कालच्या सारखंच। बघा, तुम्ही फक्त ऐका, लक्ष देऊन ऐका, पेन घेऊ नका, पेपर घेऊ नका, नोट करू नका। वाटलंच तर जे आपले वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद व अथर्ववेद, हे जे 4 वेद आहेत त्या वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे, त्या वेदांमध्ये कशाची माहिती आहे याबद्दल फक्त थोडीशी तुम्हाला माहिती लिहून घ्यावीशी वाटली तर लिहून घ्या, बरोबर। ह्याच्यामध्ये काय होत असतं, आपण अभ्यास केल्याच्या नंतर फक्त 4 वेद आहेत आणि या वेदांमध्ये काय आहे हे आपल्याला माहीत नसतं। त्या वेदांमध्ये काय माहीत नसतं, त्यामुळे आपण काय करतो, अगदी कुठेही गेलो, कसल्याही रूढी परंपरा प्रथांना आपण बळी पडतो। अनेक वेळेस काय झालेलं आहे की ज्या इंग्रज अधिकारी आल्याच्या नंतर इंग्रजांनी ज्या रूढी परंपरा, ज्या अनिष्ट प्रथा होत्या, ज्या महिलांच्या बाबतीत जास्तीत जास्त क्रूर असणाऱ्या प्रथा होत्या, या क्रूर प्रथा इंग्रजांनी बंद केल्या। पण त्याच्या अगोदर जी आर्य लोक होती, त्या आर्य लोकांमध्ये काय होतं, विद्या फक्त आर्य लोकांकडेच, लिहिण्याचं वाचण्याचं जे कौशल्य शिक्षण क्षेत्र आर्य लोकांकडे होतं। मग आता ही आर्य लोक जे आहेत, या आर्य लोकांनी काय करायचं की आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी या वैदिक संस्कृतीमध्ये तेव्हापासूनच्या रूढी परंपरा आहेत मित्रांनो, त्या एवढ्या सहज इंग्रजांना सुद्धा मोडता आलेल्या नव्हत्या। कारण जे आपली लोक आहेत, सतीबंदीची प्रथा, सतीबंदीवर जेव्हा इंग्रजांनी सतीबंदीचा कायदा आणला तेव्हा अनेक हिंदू लोक धर्मावर गदा येते म्हणून इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करणारी सुद्धा त्यावेळेसची लोक होती। भरपूर लोकांनी इंग्रजांवरती टीका केल्या, काय केलं ते भरपूर। पण मित्रांनो, तुमचं काय मत आहे की महिलांच्या बाबतीत तिचा काय दोष आहे, तिला जर अकालीन वैधव्य आलं तर त्यामध्ये तिची काय चूक आहे, मग तिला का शिक्षा, आणि ती शिक्षा देण्यामागचं सुद्धा मित्रांनो जी पुरुषी वृत्ती आहे, आता मी सुद्धा एक पुरुष आहे, पण सुशिक्षित पुरुषांमध्ये कमीत कमी ही वृत्ती कमी व्हावी, ही एक मित्रांनो सर्व सुशिक्षित समाजाकडून आज आपण अपेक्षा करायला पाहिजे। जशा घटना कोलकाता सारख्या ठिकाणी घडतात, जशा घटना आपल्या मुंबईमध्ये घडतात, अशा घटना मित्रांनो कोल्हापूरमध्ये घडतात। खरं तर कुठेतरी विचार करायला पाहिजे। आणि ह्याच घटना विधवा महिलांवरती जास्त प्रमाणात घडल्या जायच्या, आणि विधवेंना म्हणजे एकतर त्यांच्या आचरणातून ते जर 4 माणसांसमोर बोलल्या बसल्या, विधवाच नाही रे, ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा 4 माणसांमध्ये बसण्या बोलण्याची परमिशन या वैदिक काळात नव्हती। बघा, वैदिक काळ आपण बघत असताना सर्व त्या डिटेल बघूच, पण वैदिक संस्कृती जी होती, आर्य संस्कृती जी होती, ही वैदिक आणि आर्य असलेली संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या नंतरची एक टॉप मोस्ट लास्टची, हडप्पा संस्कृतीच्या नंतरची आणि टॉप मोस्ट लास्ट मधली ही एक कोणती आहे, वैदिक संस्कृती आहे। आता या वैदिक संस्कृतीबद्दल जर बघायचं झालं तर वैदिक संस्कृती हडप्पा संस्कृतीनंतर उदयास आली। वैदिक संस्कृती उदयास आणणाऱ्या व विकसित करणाऱ्या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात होते। आता या आर्यांमध्ये इतिहासामध्ये तुम्ही आता आणखी पुढे पुढे आलात तर आर्येतर आणि आर्येतर असे 2 गट पडलेले दिसतात, ब्राह्मणेतर असे गट पडलेले दिसतात। हे सर्व मित्रांनो या आर्य समाजापासून आहे। म्हणून इतिहास समजून घेत असताना पूर्ण बेसिक पासून समजून घ्यायचा असतो। म्हणूनच तुम्हाला तिसरीमध्ये माणसाची गोष्ट नावापासून इतिहास सुरू झालेला आहे, ना की 1857च्या उठावापासून झाला, बरोबर। त्यामुळे
इतिहास समजून घेत असताना अगदी पूर्वेपासून जे काय गट तट केव्हापासून कोणकोणते संस्कृत्या कशा होत्या, कोणत्या संस्कृत्या एकत्र आल्या, काय काय झालं, ह्या सर्व गोष्टी सुरुवातीपासून माहीत असतील तर इतिहास तुम्हाला शेवटच्या टोकापर्यंत अगदी गोष्टीसारखा कथेसारखा लक्षात राहून जाईल. बघा, याच्यामध्ये आर्यांनी जी निसर्ग देवतेंच्या कृपादृष्टीसाठी यज्ञविधीला जास्त महत्व दिलेलं होतं असा इतिहासामधला हा एक पॉइंट आहे. हडप्पा संस्कृतीचा जो इतिहास होता, हडप्पा संस्कृतीच्या इतिहासामध्ये आणि वैदिक संस्कृतीच्या इतिहासामध्ये बेसिक डिफरन्स जर बघायचा झाला तर हडप्पा संस्कृतीबद्दल तुम्हाला जे पुरावे मिळालेले आहेत ते अगदी म्हणजे नष्ट झालेल्या संस्कृतीचे पुरावे तुम्हाला एखाद्या नाण्याचे तांब्याचे ह्याचे नाणे असायचे किंवा जे टंकसाळ म्हणायचे किंवा त्याच्यावरती काय असायचं मित्रांनो, की काहीतरी लिहिलेलं सुद्धा होतं, पण ती लिपी आजपर्यंत सुद्धा आपल्याला डिकोड करता आलेली नाही, तेव्हाची लिपी. म्हणून आपल्याला हडप्पा संस्कृतीबद्दल काहीतरी येड्यावाकड्या आडव्या तिडव्या रेषा आपल्याला त्यामध्ये दिसायच्या, त्या नाण्यांवरती दिसायच्या, प्राण्यांची चित्र दिसायची, पण आपल्याला ती लिपी काय वाचता आलेली नाही. म्हणून काय होतंय मित्रांनो, जसं आपल्याला हडप्पा संस्कृतीबद्दल जास्तीची माहिती अगदी ठोक पुराव्यांसही सांगता येत नाही, त्याप्रमाणे आपल्याला जी वैदिक संस्कृती आहे, जी आर्य संस्कृती आहे, आता आर्य वैदिक हे जे आपण सांगायचं झालं तर हे आजचा मुळात असलेला ब्राह्मण समाज, ब्राह्मणच नाही म्हणता येणार मित्रांनो, कारण एकच कुठलाही समाज सेपरेट वर्ग करून असा राहिलेला नाही, पण संस्कृती त्या ब्राह्मण लोकांच्या ब्राह्मणांनुसार ही संस्कृतीला नाव पडलेलं आहे, ती आर्य संस्कृती आहे. बघा, पुढे तुमच्या लक्षात येईलच, म्हणजे हे पुस्तकांमध्ये याचा पूर्णपणे ठळक उल्लेख आहे. आर्य संस्कृती कशावर आधारित होती तर आर्य संस्कृती वेदांवरती आधारित होती. वेदांचा आणि आणखी एक आपण नास्तिक आस्तिक जे म्हणतो, बघा ब्राह्मण लोक हे नास्तिक नसतात, बरोबर. ब्राह्मण लोक जे आहेत ती नास्तिक नसतात, ते आस्तिकच असतात. याचं कारण आस्तिक आणि नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा आणि देवाला मानणारा असे वर्ग नाही मित्रांनो. वेदाला मानणारा आणि वेदाला न मानणारा अशी वर्ग म्हणजे काय, आस्तिक आणि नास्तिक असा वर्ग असतो तो. त्याचंही एक वर्गीकरण वेगळं आहे. आपण त्याच्यावरती एखादं लेक्चर घ्यायचं म्हणलं तरी 1-2 तास मी नक्की त्याच्यावरती बोलू शकेल. पण मित्रांनो, त्याबद्दल आपल्याला जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. याच्यामध्ये आपण बघू की बघा, ही जी सगळी वेदाला मानणारे आणि न मानणारे जे आहेत, ब्राह्मण समाज, आर्य समाज जो आहे तो वेदाला पहिल्यापासून मानत आलाय, आजही मानतो आणि पुढेही मानत राहील आणि मानायलाही पाहिजे मित्रांनो. त्यांची संस्कृती आहे, पिढ्यानपहार त्यांच्याकडे हे चालत आलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांचे जे ग्रंथ आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, या वेदांबरोबर ब्राह्मण ग्रंथ, बघा इथे उल्लेख आहे ब्राह्मण ग्रंथ, त्यानंतर अरण्यके, उपनिषदे. आता यांची जी कामं आहेत, ब्राह्मण ग्रंथ जो होता मित्रांनो, या ब्राह्मण ग्रंथामध्ये, ब्राह्मण ग्रंथाचं वैशिष्ट्य असं होतं, लिहून घ्या मित्रांनो किंवा लक्षामध्ये ठेवा, ब्राह्मण ग्रंथामध्ये यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणून आज सुद्धा आपल्या घरामध्ये जर पूजा पाठ असेल तर आपण ब्राह्मण देवांना घरी बोलवतो, त्यांना एक देवाचा दर्जा आपण त्या काळापासून दिलेला आहे. देव का, अभ्यास केल्याच्या नंतर किंवा वाचनाची कला आल्याच्या नंतर ह्या वेदांमधून, बघा जे वेद आहेत, वेदांमध्ये काय काय दिलेलं आहे आपण ते एकदा अभ्यास करू आणि परत नंतर आपण ही स्टोरी कंटिन्यू करू. याच्यामध्ये बघा ऋग्वेद, ऋग्वेदामध्ये काय दिलेलं आहे, आर्यांचा आद्य ग्रंथ आहे तो ऋग्वेद, आणि त्या ऋग्वेदामध्ये दिलेला आहे निसर्गातील शक्तींची स्तुती गाणारी कवने. निसर्गातील शक्तींची स्तुती गाणारी कवने. आता निसर्गाची शक्ती कोणती, निसर्गातील शक्ती कोणत्या, सूर्यप्रकाश, सूर्यदेवता ही निसर्गाची शक्ती आहे असं मानलं जायचं. नंतर जे वरुण राजा, पावसाला त्यावेळेस निसर्गाची शक्ती म्हणलं जायचं. नदी माता, नदीला देवीचे सुद्धा दर्जा दिलेले आहेत. सिंधू नदी, सिंधू देवीचं सुद्धा मित्रांनो हडप्पा संस्कृतीपासून सिंधू देवीच्या मूर्त्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, म्हणजे देवीच्या मूर्त्या आहेत, आणि हा अंदाज काढलेला आहे की ह्या देवीचं नाव सिंधू असेल किंवा काहीतरी असेल. अशा काही मूर्त्याही त्या काळात सुद्धा सापडलेल्या होत्या. यावरून असं लक्षात येतं मित्रांनो
की जेव्हा आपल्याला विज्ञाननिष्ठ आपला दृष्टिकोन झालेला नव्हता, आपल्याला विज्ञानाची जास्त ओळख नव्हती, तेव्हा निसर्ग माहीत नसताना हा देव आहे असं वाटायचं. निसर्गातील ज्या गोष्टी चमत्कारासारख्या आहेत, जसे विजांचं कडकडणं. आता वीज आकाशामध्ये कडकडते तेव्हा अगदी काळं ढोर आकाश असतं आणि त्या काळ्या आकाशामधून जेव्हा एक वीज चमकते तेव्हा एक प्रकाश तयार होतो. साहजिक आहे मित्रांनो, पृथ्वीवरच्या एका माणसाला त्याच्याकडे बघून समजणारच नाही ना की ही आकाशामध्ये अगदी काळोख असताना लाईट कशी चमकली. मग त्याचं उत्तर शोधत शोधत आणि विचारणार कोणाला त्याबद्दल जास्त काहीही माहीत नव्हतं. मग विचारणार कोणाला, आणि सर्वांमध्ये एकत्र बसून मग त्याचा जर उलगडाच होत नाही तर ती एक दैवी शक्ती आहे असा त्याचा समज केला जायचा. आणि या दैवी शक्तींची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, देवाचा कोप होऊ नये म्हणून ज्या यज्ञविधी कराव्या लागायच्या, त्या यज्ञविधी कशामध्ये दिल्या होत्या मित्रांनो? यजुर्वेदामध्ये दिलेल्या होत्या. ऋग्वेदामध्ये काय दिलेलं होतं? निसर्गातील देवी देवतांची स्तुती गाणारी कवने होती. कवने म्हणजे काय मित्रांनो? काव्य होती. हा एक काव्य रचना असलेला ग्रंथ आहे ऋग्वेद. यजुर्वेदामध्ये यज्ञविधींची माहिती होती. यज्ञविधी कसे करायचे किंवा काय करायचं याबद्दलची माहिती होत्या. त्यानंतर जो सामवेद होता, या सामवेदामध्ये काय होतं मित्रांनो? सामवेदाला तर भारतीय संगीताचा पायाच म्हणलेलं गेलं आहे. कारण भारतीय संगीत, आपण भारताचा इतिहास सुरू केला, इतिहास अभ्यासायला सुरू केलं तर हडप्पा संस्कृती आपण बघितली. पण हडप्पा संस्कृती बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही जी मूळ अवशेष सोडली तर त्याबद्दलचा असा अगदी ठोक इतिहास आपल्याला सापडलेला नाही. पण ही वैदिक संस्कृती जी आहे, या वैदिक संस्कृतीबद्दल अगदी आपल्याला ही ग्रंथच सापडलेले आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, आणि ते आजपर्यंत हा समाज सुद्धा म्हणजे आपल्यामध्ये स्थित आहे. म्हणून काय होतंय की त्यांची जी ही पुस्तकं आहेत, या पुस्तकांमध्ये, आणि अगदी मित्रांनो सर्वांनी वाचावीत अशी पुस्तकं आहेत ही. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर ही 4 ग्रंथ नक्कीच वाचायला पाहिजे. मीही वाचलेली नाहीत, पण मला वाचायची इच्छा आहे मित्रांनो, आणि वाचन मी आता सुरू केलेलं आहे. वाचनाची मला थोडीशी आवड लागायला लागलेली आहे आणि मी वाचन सुरू केलेलं आहे. मी नक्कीच हे 4ही पुस्तकं वाचून काढणार आहे मित्रांनो. जरी समजले नाही तरी अनुवाद त्याचे मिळतात, त्याच्या अनुवादांबद्दल किंवा काहीतरी पण त्याच्यामध्ये आणखी डीप माहिती घेण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करणार आहे. पण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जरी विचार केला, ऋग्वेदामध्ये ऋग्वेद काय आहे? आर्यांचा आद्य ग्रंथ आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा काय आहे की निसर्गातील शक्तींची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदामध्ये आहेत. निसर्गातील शक्ती कोणकोणत्या ते मी तुम्हाला आताच सांगितलं. जसा सूर्यप्रकाशामुळे आपण जगू शकतो, जसं आपलं अन्न तयार होण्यासाठी झाडाच्या पानामध्ये क्लोरोफिल असतं, क्लोरोफिलमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने क्लोरोफिल पासून ते काय तयार करत असतं? तर अन्न तयार करतं झाड. मग ते झाडाने तयार केलेले अन्न आपण खातो. आणि तसंच नाही मित्रांनो, आपल्या जगण्यासाठी जीवनसत्व डी जे आहे ते सूर्यप्रकाशातून मिळतं. अशा भरपूर सूर्यप्रकाश जर मित्रांनो सूर्य उगवला नाही तर सर्व सजीव सृष्टी नष्ट होऊन जाऊ शकते. एवढा सूर्याचा आपल्याला फायदा आहे. त्या काळात जरी त्यांना लक्षात येत नसेल तरीही त्या काळात सुद्धा मित्रांनो, जेव्हा रात्रीची वेळ असेल, जंगलातले भयंकर प्राणी, ते डायनासोरचा काळ वगैरे असायचा, तशा प्रकारची काळं, आणि भयानक जंगलामध्ये जनावरांचा, अगदी मांसभक्षक जनावरं जी असायची, त्या नरभक्षक जनावरं जी असायची, त्यांचा सामना लोकांना अंधारामध्ये जास्त प्रमाणात करावा लागायचा. कारण उजेडामध्ये लांब लांबपर्यंत दिसायचं आणि थोडासा जीवाचा धोका कमी व्हायचा. त्यासाठी सुद्धा त्यांना तो जो रविराजा आहे, सूर्य जो आहे, त्या सूर्याचे त्यांना मदत व्हायची म्हणून त्यालाही ते देव मानायचे. नंतर पावसाची पाण्यासाठी मदत व्हायची, त्यासाठी पावसालाही देव मानलं गेलं. अशा पद्धतीचं अनेक झाडं आहेत जे औषधी झाडं आहेत, त्या झाडांनाही देव मानलेलं आहे. वडाचं झाड असेल त्यालाही देव मानलेलं आहे मित्रांनो. असे तुळशीचं झाड असेल, तुळशीला देव मानलेलं आहे. हे जे आजपर्यंत आपण प्रथा परंपरांचं जे पालन करतो, ज्या नैसर्गिक शक्तींना आजही आपण देव मानतो, जलपूजन, गंगापूजन करतो आपण,
पाण्याचं पूजन करतो. का करतो? कारण ह्या निसर्गाच्या शक्ती आहेत आणि नक्की कराही मित्रांनो, त्याबद्दल वाद नाही. आपली एक श्रद्धा आणि आपल्याबद्दल म्हणजे आपल्यासाठी जे पाणी इतकं महत्वाचं आहे त्याच्याबद्दल आपण काहीतरी देणं लागतो. यासाठी जरी ह्या गोष्टी केल्या तरीही अडचण नाही. तर त्याबद्दलची जी नैसर्गिक शक्ती आहे त्या नैसर्गिक शक्तींबद्दल स्तुती गाणारी कवने ऋग्वेदामध्ये होते. हे लक्षात ठेवा. यजुर्वेद काय आहे? यज्ञांविषयी माहिती. यजुर्वेद यज्ञ, यजुर्वेद यज्ञ, यजुर्वेद यज्ञ, यजुर्वेद यज्ञ ह्या गोष्टी पाठ करून टाका मित्रांनो. यजुर्वेदामध्ये काय आहे? यज्ञाविषयी माहिती आहे. यजुर्वेद यज्ञ, यजुर्वेद यज्ञ. त्यानंतर सामवेद. सामवेद काय आहे? सा रे ग म साम साम साम. कशातले स्वर आहेत मित्रांनो? सप्त स्वरामधले. सा रे ग म प ध नि सा मधले सा म हे स्वर कशातले आहेत मित्रांनो? संगीतातले आहेत. म्हणून तुम्ही सामवेद, साम साम सामवेद हे जे सामवेद आहे भारतीय संगीताचा पाया असंही म्हणू शकतो आपण. कारण संगीताची सुरुवात झालेली जे कोणत्या तरी वेदांमध्ये, वैदिक ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे असे ही सुरुवातीचा ग्रंथ आहे मित्रांनो, जो सामवेद आहे. त्यामध्ये संगीताबद्दलची माहिती लिहिलेली आहे. संगीता कोणची? आपल्या शेजारची संगीता नाही. कोणती संगीता? आमच्या पहिलीच्या वर्गात होती एक सर संगीता. ती संगीता ती नाही रे. संगीता नाही, संगीत. संगीत जे आहे, भारतीय संगीत जे आहे त्या संगीताचा पाया काय आहे? सामवेद आहे. अथर्ववेद काय आहे? अथर्ववेद म्हणजे अथर्ववेद. बघा अथर्ववेदामध्ये काय आहे? जीवनातील अथर्व, अथर्व अडथळे. जीवनातील जे अडथळे आहेत, जीवनातील अडथळे किंवा अडचणी यांच्याबद्दल कशात लिहिलेलं आहे? अथर्वमध्ये लिहिलेलं आहे. अथर्ववेद औषधी. अथर्ववेद औषधी सुद्धा, त्याच्यामध्ये औषधी वनस्पती सुद्धा कशामध्ये लिहिलेल्या आहेत? अथर्ववेदामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर संकट जे असतील त्या संकटांवरील काही उपाय सुद्धा या अथर्ववेदामध्ये लिहिलेले आहेत. हे अशी 4 वेद बघितल्याच्या नंतर आपण पुढचे जे काही महत्वाचे गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी सुद्धा, जसं की ब्राह्मण ग्रंथ मी तुम्हाला आता सांगितलं. ब्राह्मण ग्रंथामध्ये यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा याबद्दल जी माहिती आहे ती ब्राह्मण ग्रंथामध्ये आहे. बघा या ब्राह्मण ग्रंथाचे अभ्यासक छत्रपती संभाजी महाराजांनी या ब्राह्मण ग्रंथाचा सुद्धा अभ्यास केलेला होता. छत्रपती संभाजी महाराज हे एक अगदी सुसंस्कृत आणि अगदी सुशिक्षित व्यक्तिमत्व होतं. त्या काळात एवढा अभ्यास, प्रचंड अभ्यास होता संभाजी महाराजांचा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक होत असताना जी त्या काळची पंत लोक होते, पंत म्हणजे ब्राह्मण लोकच होते मित्रांनो, त्या लोकांनी काय केलं की महाराजांची जे राज्याभिषेक करायचा त्याला अगदी म्हणजे शूद्रांची किंवा चुकीच्या पद्धतीचे मंत्र उच्चारले. तर छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा अभ्यास होता, त्यांनी अगदी त्याच ठिकाणी त्यांना ब्राह्मणांना सुद्धा सांगितलं की आम्ही क्षत्रिय आहोत आणि क्षत्रिय कुळातला जो राजस्थानमधून तिकडून दाखला आणून सर्व त्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांनी समोर सिद्ध केल्या आणि पुन्हा गागा भट्टांकडून वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला आहे मित्रांनो. त्यामुळे ग्रंथांचं जे अभ्यास करणं असेल, या सर्व ग्रंथांचं वाचन आपण सुद्धा केलं पाहिजे जीवनामध्ये एकदा तरी. त्याच्या पुढचा जो ग्रंथ आहे मित्रांनो त्यांचा, ज्याला प्रमाण ग्रंथ सुद्धा समजायची ती आरण्यके. आरण्यके म्हणजे काय? अरण्यात जाऊन जे ऋषी लोक, जुन्या काळात जे ऋषी लोक होती अरण्यात जाऊन तपश्चर्याला बसायचे, तपश्चर्या करायचे, त्याबद्दलची माहिती, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने चिंतन करण्याची जी पद्धती होती त्या पद्धतीला काय म्हणलं मित्रांनो? आरण्यके म्हणायची. उपनिषदे. आणखी उपनिषदे बघा, उपनिषदांबद्दलही आपण बोलणार आहोत. ही उपनिषद जे आहेत, उपनिषदांमध्ये गुरुजवळ बसून मिळवलेलं जे ज्ञान होतं ते उपनिषदांमध्ये, म्हणजे गुरुजवळ बसून कसं ज्ञान मिळवायचं किंवा काय, या सर्व गोष्टी कशामध्ये लिहिलेल्या आहेत? तर उपनिषदामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो आपल्याला हे असणार आहे मित्रांनो, आपण वर्धमान महावीरांबद्दल बघणार आहोत. वर्धमान महावीरांचा इतिहास बघण्यासाठी तुम्ही एकदा काय करा, इतिहास वाचून या आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये वर्धमान महावीरांचा इतिहास बघणार आहोत.
मित्रांनो, हे जर लेक्चर आवडलं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो.